सकाळची सुरुवात ना छान पावसाने झाली आणि पहिल्या पावसात मातीचा जो सुगंध येतो ना तो खूप सुंदर आणि खूप छान वास येतो त्याचा। आणि सावी पण पाऊस बघण्यासाठीच इथं बसली होती। आईस रोलर फिरवला तर खूप जास्त थंडीच वाजली। छान सकाळचं कोमट पाणी केलं आणि छान पिऊन घेतलं। सावीच्या हातात ना पेन भेटला की जे दिसल त्याच्यावर रंगवरंगवी करत असते, म्हणून हे बुक दिलं। म्हटलं बाई याच्यावर रंगव, काय रंगवायचं ते। आणि तरीही तिने हे कपाटीने असं रंगवून ठेवलंच आहे। आज नाश्ता तर बाहेरूनच आणला होता, काय रोज रोज घरचं खायचं। नाश्ता केला आणि छान रेडी होऊन आम्ही किराणा आणायला निघालो। तिकडे पोहोचलो आणि किराणा जवळपास मी घेतलाच, पण सावीची पळापळ सारखी चालूच होती। मम्मा मला हे घ्यायचंय, मम्मा मला ते घेते, सारखी इकडून तिकडे आणि तिकडून इकडे फिरत होती। मग रस्त्यात चिकन घेतलं आणि पोहोचलो घरी। दुपारची वेळ असल्यामुळे ना खूप जास्त दमल्यासारखं झालं होतं। थोडा वेळ आराम केला आणि लगेचच लागले जेवण बनवायला, कारण ना बराच वेळ झाला होता आणि दुपारच्या जेवणाची वेळ सुद्धा झाली होती। जेवण गॅसवर ठेवलं आणि काही साहित्य मी सोबत घेऊन आली होती, ते फ्रीजमध्ये ठेवायचं होतं, ते ठेवून घेतलं आणि लगेचच किराण्याची डिलिव्हरी सुद्धा आली। बाय।